आता एक मोठी बातमी, शिवसेनेकडून आणखी 2 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। परभणी हिंगोली मतदारसंघातून सईद खान आणि यवतमाळमधून शीतल संजय राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। तर शिवसेनेकडून आता आणखी 2 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। परभणी हिंगोली मतदारसंघातून सईद खान आणि यवतमाळमधून शीतल संजय राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, शिवसेनेने अजून 2 उमेदवार जाहीर केलेत, काय अपडेट? अगदी खरं तर विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ताणलं गेलेलं जागावाटप असेल किंवा उमेदवारांची नावं आज अखेर जाहीर होताना दिसत आहेत। परभणीमधून सईद खान यांना उमेदवारी देऊन शिवसेनेनं परत एकदा आपला धक्का पॅटर्न जे आहे ते जागा ठेवलेलं एकंदरीत बघितलं तर राज्यसभा असेल, मधल्या काळात विधान परिषदेवर नाव देणं असेल आणि आत्ता परत विधान परिषद, स्थायी पंचायत समिती किंवा यामधला निवडणूक असेल, यामध्ये देखील शिंदेंनी आपलं धक्का तंत्र जे आहे ते कायम ठेवलंय। सईद खान एक चांगला उमेदवार, चांगला कॅन्डिडेट, कुठतरी अल्पसंख्याक मतांच्या बाजूनं आपल्या बाजूला राहतील या पद्धतीचा विचार करून एकनाथ शिंदेंनी दिलाय। तर दुसऱ्या बाजूला यवतमाळ बद्दल शेवटपर्यंत जो ट्विस्ट होता तो अद्यापही कायम होता आणि आज अखेर शीतल संजय राठोड, ज्याची संजय राठोड यांच्या पत्नी आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून न्यूज 18 मराठीला कळते। एकंदरीत जर बघितलं तर यवतमाळ बाबत दुष्यंत चतुर्वेदी यांचं देखील नाव तितकं चर्चेत होतं। मात्र अखेरच्या टप्प्यात ज्या पद्धतीनं यवतमाळची निवडणूक आता युती झालेली आहे, त्यामुळे तिथल्या उमेदवाराला कोणत्याही पद्धतीनं अडचण होणार नाही हे मात्र निश्चित आहे। मात्र दुसऱ्या बाजूला संजय राठोड जे की मंत्री आहेत, त्यांच्याच घरात ही उमेदवारी देण्याच्या बाबतीत एकनाथ शिंदेंनी पाऊल उचलले। त्यामुळे यवतमाळ आणि परभणी या दोन्ही बाबतीत निर्णय झालेला असून आता आजच या दोघांकडूनही उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। बरं राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।